तकलादू विकास कामे करू नका, अजित पवार यांनी बजावले। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामाचा दर्जा व गुणवत्तेबाबत तडजोड, तकलादू कामे करू नका, अनुभवी कॉन्ट्रॅक्टर नेमा, पणजी सुशोभीकरणात स्थानिकांना विश्वासात घ्या, भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून सोयीसुविधा द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। जिल्ह्यातील पर्यटनवाढीच्या कामासाठी शासनाकडून तात्काळ निधी दिला जाईल। गरजेच्या विकास कामाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करू, असे आश्वासनही त्यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विकास प्रकल्पाचा आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, बाबासाहेब आसोर्लेकर उपस्थित होते। कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी मनपाच्या नवीन इमारतीसाठी शेंडाप्रग येथील 2 एकर जागा मिळावी, अशी मागणी केली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी राज्यातील इतर जिल्ह्यात तुलनेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता चांगला आहे। येथील 1958 शाळांचा समृद्धी शाळा अभियानाच्या यशस्वीतेसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले। या अंबाबाई व ज्योतिबा मंदिर विकास आराखडा, क्रिकेट स्टेडियम, कोल्हापूर विमानतळ, पंचगंगा प्रदूषण, शाहू स्मारक भवन, शेंडाप्रगतील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम, IT हब, शेंडाप्रगतील रुग्णालय, सारथी संस्था, पंचगंगा प्रदूषण नियंत्रण आणि कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचा आढावा घेण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, 70 कोटींचा निधी मिळावा। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामासाठी शासनाकडून 70 कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी केली आहे। शेंडा प्रकारातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये 3 विभागांना जागा दिली आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचे भूमिपूजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले।